Hi friends, I am Vivi Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text, The Necklace, Unit number 1, text number 5, The Necklace. Part 1. Matilda was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she left herself be married to a minor official at the Ministry of Education. मटिल्डे एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र तिचे कमनशीब की काय, नशीब फुटके म्हणून की काय, एका कारकुनाच्या कुटुंबात ती जन्माला आली होती. त्यामुळे कुणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्च कुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. म्हणून शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने होकार दिला. She dressed plainly because she had never been able to afford and anything better. She suffered endlessly, feeling she was untitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house, all these things that another woman of her class would not even have noticed. Tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion and with vast rooms and inviting smaller rooms perfumed for afternoon chats with close friends. ती साधेसे कपडे घालायची, कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्यच नव्हते. पण आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायच्या आपल्याला हक्क आहे असे वाटून ती अफार दुःखी व्हायची. तिचे घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते, त्यामुळे तिचे जीवन कष्टाचे होते. या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा आणि चीड यायची. जिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्याहव्याशा छोट्या खोल्या असतील, ज्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पासाठी सुवासाने भरून गेलेल्या असतील, अशा एखाद्या भव्य राजमहालासारख्या घराचे स्वप्न ती नेहमी पाहत असे. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved, and she wanted so much to charm, to be envied, to be sought after. मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हते. ना महागडे कपडे होते, ना दागदागिने, आणि तरीही यात सर्व गोष्टींची तिला प्रचंड आवड होती. तिला आकर्षक वस्तूंचा, अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टीचा हव्यास होता. She had a rich friend, a former schoolmate at the convent whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ही टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून रडू येई. One evening her husband came home with an air of triumph, holding a large envelope to his hand
Look, he said, here's something for you. She tore open the paper and drew out a card on which was printed the words. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने आनंदाने घरी आला. त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. हे बघ, तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणले. तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. त्यावर छापले होते, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मिम जॉर्ज रॅम्पिनियो request the pleasure of M and Mim Locel's company at the ministry on the evening of Monday January 18th. माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रोप्युन्यू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत आणि श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहेत. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitations and on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली आणि ती धुसफुसली. मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे, आणि जर जायचं असेल तर मी काय कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे. He hadn't thought of that. He stammered, "Why the dress you go to theater in? It seems very nice to me." त्याने या गोष्टीचा विचार केला नव्हता. चाचरत तो म्हणाला, का बरं? थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस तो माझ्या मते खूपच छान आहे. He stopped, stunned and deserted to see his wife crying. He shuddered. "What's the matter? Let's see, Matilde, how much would a suitable dress cost?" पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला. काय झालं मतिल्दे? आपण बघू काय करता येईल ते. एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल? तो चाचरत म्हणाला. She thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. At last she answered hesitantly, "I don't know exactly, but I think I could do it with 400 francs." तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशेब केला आणि त्वरित नकार येऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा ती विचार करू लागली. शेवटी ती घुटमळत म्हणाली, "मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी जमवून घेईन." He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nantry with a few friends. "However," he said, "very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress." त्याचा चेहरा थोडा उतरला, कारण बरोबर तेवढे पैसे काही मित्राबरोबर नांतेरजवळच्या एका प्रदेशातील उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने राखून साठवून ठेवलेले होते. तरी तो म्हणाला, "ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे." द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मॅडम लोशेले seemed sad.
restless, anxious. Though her dress was ready, one evening her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." तिचा ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी मादाम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, "काय झालं गेले? काय झाले? गेले 3 दिवस तू विचित्र वागते आहेस." She replied, "I am upset that I have no jewel, not a single stone to wear. I would rather not go to the party. You could wear flowers," he said. "They are very fashionable at this time of year." माझ्याकडे दागिने नाहीत, चालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, तिने उत्तर दिले. "तू फूल माळू शकतेस," तो म्हणाला. "सध्याच्या काळात त्याची फॅशन आहे." शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. Madam Forstier went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madam Loisier, तिची काही समजूत पटेना. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. मादाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली. त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली आणि मादाम लॉयझेलला म्हणाली, "यातून निवड कर माझे लाडके. चूज माय डिअर. यातून तू निवड कर." फर्स्ट Mathilde saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. She kept asking, "You have nothing else?" "Why, yes, but I don't know what you like." Suddenly, she discovered in a black satin box a superb diamond necklace, and her heart began to beat with an uncontrolled desire. Her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. मटिल्डेने या ठिकाणी प्रथम सोन्याची काही कडी कंगणे पाहिली. मग एक मोत्याचा हार. तिने ते दागिने आरशात बघत घालूनही पाहिले. आणखी काही नाही का तुझ्याकडे?" ती विचारत राहिली. "आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही." अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला आणि अनावर अभिलाषेने तिचे हृदय धडधडू लागले. थरथरत्या हाताने तो हार तिने उचलला. आपल्या गळ्याभोवती तो हार तिने गुंफला आणि हर्षभरीत आनंदाने किंवा हर्षभरीत नजरेने ती स्वतःकडे स्थिमित होऊन पाहत राहिली किंवा हसत राहिली. Then she asked anxiously, hesitating, "And would you lend me just this?" "Why, yes, of course." She threw her arms around her friend's neck and rapturously then
फ्लीड विथ हर ट्रेजर्स. मग तिने हळू संकोचात विचारले, फक्त एवढाच हा हार घालायला देशील मला? हो, का नाही, नक्की देईन. तिने अत्या आनंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. मॅडम लॉयसेल was a success. She was prettier than all the other women, elegant, gracious, smiling, and full of joy. She danced wildly with a passion, forgetting everything in the triumph of her beauty and success, floating in her cloud of happiness. अखेर पार्टीचा दिवस उगवला. मादाम लॉयझेलला मोठे यश मिळाले. ती लावण्यवती, आकर्षक आणि खुश होतीच आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत सर्वात देखणी दिसत होती. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कृष्ट हर्षोल्लासात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती, किंवा आनंदानं बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती. यशाच्या सुखाच्या लाटांवर जणू तरंगत होती. Matilde and her husband left at 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down towards the scene till they found one. They were dropped off their door in the Rue des and Martyrs, and sadly it was all over for her. पहाटे 4 वाजता मटिल्डे आणि तिचा नवरा तिथून निघाले. ते रस्त्यावर येऊन पोहोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळेना. सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. रू द मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस तिच्यासाठी त्या सर्व गोष्टीची सांगता झाली. In front of the mirror, she took a final look at herself in all her glory. But suddenly she uttered a cry. She no longer had the necklace round her neck. What is the matter? Asked her husband. She turned towards him, panic-stricken. I no longer have Madame Forstier's necklace. He stood up, distraught. And what? How? That's impossible. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले आणि ती एकदम किंचाळली, ओरडू लागली. तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. काय झाले? तिच्या नवऱ्याने विचारले. मी माझ्याकडे तो मादाम फॉर्स्टियरचा हार नाही. त्याच्याकडे वळून भेदरून ती म्हणाली. तो गोंधळून उभा राहिला. काय? कसं? हे शक्य नाही. आय एम स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.